हा. सर, नमस्कार. मला सांगा, आपल्याकडे मुलांना ऑनलाईन क्लासेस तुम्ही दाखवू शकलाय का? सर, परत तुमचा माईक बंद आहे. बोलवत आहे ना. हा सर. हा. हा सर, मी तेच म्हणत होते की ऑनलाईन क्लासेस आपण मुलांना दाखवलेत का? हो हो, दाखवलेत त्यांनी. मग मी तर आता जून मध्ये जॉईन झालो इथं, अच्छा, बरं का. तुम्ही जून मध्ये जॉईन झाले इथे. ओके. हा हा हा, मी रामपूरला होतो आधी. अच्छा, आधी तुम्ही रामपूरच्या शाळेमध्ये होता. हा हा. सर, ह्या शाळेचं परत एकदा फक्त नाव कन्फर्म करचाल? चांदशैली आश्रमशाळा, हा नंदुरबार प्रकल्प, चांदशैली. हा. सर, पण ना, मी आता स्वतः पण मुलांना शिकवते ना, तर दिवाळी नंतर तरी आणि इवन दिवाळीच्या पण आधी मला ना लाईव्ह क्लासमध्ये हे शाळेमधली मुलं कधीच नाही दाखवले. त्यांना लाईव्ह क्लासमध्ये तर ही मुलं नाही आली. आणि आपले हे नंदुरबार रिजनला प्रोजेक्ट ऑफिसर्सने अलाउ केलंय की ते लाईव्ह क्लासेस जॉईन करू शकतात म्हणून. शाळा चालू असली तरी पण लाईव्ह क्लासेस जॉईन करायची परवानगी आहे. तर मी ह्या शाळेला आपल्या कधी ऑनलाईन लाईव्ह क्लासमध्ये पाहिलंच नाही. तर मला तेच विचारायचं होतं की मुलांना मग कसं दाखवलंय? लाईव्ह नाही दाखवलं तर काय व्हिडिओज दाखवले? काय केलंय? मागच्याच वर्षी या वर्षी दाखवलेलं नाहीये मॅडम. अच्छा, या मागच्या वर्षी वर्षी हो, दाखवलेलंच नाहीये. मागच्या वर्षी क्लास मागच्या वर्षी क्लास प्रोजेक्ट मॅडम वर पण. घ्यायचो, आवाजच नाही यायचा मॅडम. अच्छा, मोबाईल वरती घ्यायचा? लॅपटॉप वर पण घेतला होता मागच्या वर्षी आणि प्रोजेक्ट वर पण जॉईन केलं होतं. या वर्षी केलंच नाही. अच्छा, तर शाळेमध्ये मग एक प्रोजेक्टरच आहे फक्त, अजून काही नाहीये दुसरं? नाही. बरं बरं, ठीक आहे. अच्छा आमच्याकडे लाईटचा पण इश्यू आहे मॅडम, त्याच्यामुळे या वर्षी तर काही घेतलंच नाही आम्ही. मागच्या वर्षी घ्यायचो. अच्छा अच्छा. मॅम, मला सांगा, ह्या वर्षी आता बऱ्याच शाळांमध्ये जसं की काही काही शिक्षक नसले तर ते आता भरती झालेत. तर हो, तुमच्या शाळेमध्ये अजून पण कुठल्या शिक्षकाची कमतरता आहे का? कंप्लेंट काही नाही. कमतरता मुलांमध्ये नाही आहे आता. वर्गवाईज शिक्षक आहेत, सगळेच शिक्षक आहेत. अच्छा, आणि पहिल्या सत्रामध्ये शिक्षक कमी शिक्षक. होते? हो, पहिल्या सत्रात 7 म्हणजे 5-6 शिक्षक कमी होते आमच्या शाळेवर. मग मॅम, ते 5-6 शिक्षक नव्हते आणि लाईव्ह क्लास पण नाही झाले, तर मग त्या नाही झालं. मुलांचा अभ्यासक्रम कसा घेतला मग? जेवढे शिक्षक होते ते जेवढं ऍडजस्ट होत होतं तेवढं घेतलं मग आम्ही. अच्छा. सर, मला सांगा तुम्ही की बाकीच्या शाळांमध्ये की नाही सर, आता बऱ्याच शाळांमध्ये शासनातर्फेच स्मार्ट टीव्हीज आलेले आहेत. प्रोजेक्टर्स तर होतेच आधी 1-2, पण स्मार्ट टीव्ही बऱ्याच शाळांना दिलेत शासनाने, डिजिटल बोर्ड्स दिलेत आणि इवन BSNL इंटरनेट ते लावून देतात आहेत. तर त्याची तुमच्या शाळेमध्ये प्रोग्रेस चालू आहे का? हो, इंटरनेटसाठी प्रोग्रेस केलेला आहे. BSNL ला पत्र केलेलं आहे. दुसरं अच्छा, म्हणजे इथं लाईटची मोठी इशी आहे. 8 वाजेपासून लाईट जाते तर 4 वाजता लाईट येते. म्हणजे ना, सकाळी 8 सकाळी 4 सकाळी 8 वाजेपर्यंत? पासून 4 रोज? वाजेपर्यंत लाईटच नसते. रोजच? रोजचा प्रॉब्लेम आहे आणि मध्ये जी गेली ती वेगळीच अजून. अच्छा. सर, तुमच्या आणि मागे जो 2 टीव्ही आपल्याला दिलेली आहे. शाळेच्या 2 वेळेतच लाईट नसते तर उपयोग काही नाही आणि एक टीव्ही तर इन्स्टॉल करायला आलेच नाही. मागे बऱ्याच वेळा सांगितलं, पण एक चालू आहे, लाईट असली तर तेवढं फार होतं त्याच्यावर. दुसरा टी आणि त्याला इंटरनेट तर फार लागते ना मॅडम. मोबाईल डेटा जोडला की तो दिवसभराचा डेटा चालला जातो. हो, शिक्षक त्या टीव्हीला कोणी जोडत नाही ना. बरोबर, बरोबर. मग लॅपटॉप आहे तो शाळेमध्ये कामात येतो काही ना काही कामात. आणि त्याच्यात तर पुन्हा आपला डेटा वाया जातो. तो एक हो, आहे इश्यू. बरोबर. बरोबर आहे सर. ठीक आहे सर, आपण मग आता काय करूयात? अ, आता हे टीव्ही तर आलेले आहेत आणि इंटरनेटचा पण इश्यू तुमचा सॉल्व्ह होईल BSNL इंटरनेट दिल्यानंतर ना. ते तर होणारच आहे मॅडम, पण बॅटरी इन्व्हर्टरच पाहिजे तरच उपयोग आहे ना.
हा मी तेच इन्व्हर्टरचा इश्यू आहे. तो इन्व्हर्टरच नसल्यावर तर आपण ते काय उपयोगाचं इंटरनेट आल्या बी तर. हा तर हे इंटरनेटसाठी वगैरे काय शासनाकडून काय मदतीचं काय चाललंय का? चाललंय ना, BSNL कार्यालयाशी संपर्क केलाय आम्ही. त्यांच्या सगळ्या शाळांचा प्रस्ताव तयार करून ETC ला पाठवला जाणार आहे. त्यांच्याशी इन्व्हर्टर. बोलणं झालं. हा, BSNLचंच परवानगी आहे, पण त्याच्यावरती झालाय का संपर्क आमचा? बरं. आणि सर पण BSNL इन्व्हर्टर पण प्रोव्हाइड करतं, ते तर इंटरनेटसाठी आहे ना? नाही ना, पण आपल्या इन्स्ट्रुमेंटला बी ते हे पाहिजेच ना, बॅटरी तर हवीच ना, बॅकअप तर हवा ना. अच्छा. ओके, ओके. ठीक आहे. सर मग हे सोलार पॅनल वगैरे पण काय काय शाळांमध्ये बसवलेत वरती? काही नाही, सक्सेस नाही मॅडम, सक्सेस नाही. सक्सेस नाहीये. अच्छा. सक्सेस नाही आहे ते. बरं, बरं. ठीक आहे सर, काही हरकत नाही. आता आपण बघूया की कसं हे फिक्स होऊ शकतं, की त्याच्यानंतर ना कारण बघा हे जर तांत्रिक गोष्टींची प्रॉब्लेम नसती, तरी जरी शिक्षक कमी असले तरी आम्ही ऑनलाईन शिकवून हे सगळे विषय कव्हर केले. आधी आपले क्लासेस जुलैपासूनच चालू झाले ना, तर आम्ही सगळे विषय जे आहेत मुलांना शिकवून कव्हर केले, तर त्याचा तुम्हाला खूप फायदा झाला असता. तर आपण एक काम करूया, की हे अधनं-मधनं शिक्षक नसणं हा तुम्हाला माहितीच आहे, की तो नेहमीचाच प्रॉब्लेम आहे. कधी कोण सुट्टीवर जातं, कधी मॅटर्निटी लिव्हवरती जातात किंवा घरी कोणीतरी डेथ वगैरे झाली, तर 10-10, 12-12 दिवस मग शिक्षक नसतात. तर अशा वेळी मग हा आपला ऑनलाईनचा ऑप्शन मुलांसाठी खूप चांगला आहे. जेणेकरून मुलांचं काही शिक्षणाचं नुकसान होऊ नये म्हणून. पण हां, आता डिजिटल गोष्टींची त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. तर आता आपला जानेवारी महिना चालू आहे. आपलं जूनपासून नवीन सत्र चालू होईल. तर हे बघा 5-6 महिन्यामध्ये तरी काय होतंय का? ते प्रयत्न करून तुम्ही ट्राय करा. बाकी नंदुरबार रिजनमध्ये आपल्या यू कॅटapult फाउंडेशनच्या फाउंडर प्रेमा मॅम येणार आहेत. त्या पण तुमचे जे पण उच्च अधिकारी असतील त्यांच्याशी पण तुम्हाला मदत करण्यासाठी नक्की बोलून घेतील, की तुमच्या शाळेसाठी ज्यावेळी एवढा प्रॉब्लेम आहे, तर ॲटलीस्ट काहीतरी सोल्युशन प्रोव्हाईड करण्यासाठी. ठीक आहे मॅडम. सर आता काही शाळेबद्दल मग मी जनरल क्वेश्चन्स विचारते तुम्हाला. मला सांगा ही आपली मराठी मीडियमची शाळा आहे हो. आणि शाळेमध्ये जे आहे ते एकूण पटसंख्या किती असेल 8वी, 9वी, 10वी ची? 8, 9, 10. हो. 120. अच्छा. तिघांची 5 मिळून 8. 120 आहे. ठीक आहे. म्हणजे जवळ-जवळ 40 मुलं आहेत एका 40चे वर्गामध्ये. सरासरी पट आहे. हो. सर आपला गेल्या वर्षीचा 10वी निकाल कसा लागलेला? 99 आहे. 99% 99% आहे मॅडम. आणि जो टॉपर होता, पहिला क्रमांक ज्या विद्यार्थ्याचा आलेला त्याचे किती टक्के होते? 78. 78% होते. 78. नाही, नाही 82. 82%. 82. अच्छा. 82% आहे. हं. ठीक आहे. सर शाळेमध्ये 11वी 12वी पण आहे का? नाही. 11वी 12वी नाहीये. हं. आणि हे जे आपले विद्यार्थी आहेत हे सगळे आदिवासीच विद्यार्थी आहेत, बरोबर? सर्व सगळे आदिवासी विद्यार्थी. 100%. आणि ह्यांचे पालक प्रामुख्याने कोणता व्यवसाय करतात? शेती, मजुरी शेती शेती आणि मजुरी असं. मजुरी. अच्छा. सर 10वी झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ही मुलं कुठे जातात? ज्या ठिकाणी वसतिगृहात नंबर लागला तिथंच जातील, नाही तर घरीच राहतील. अच्छा, म्हणजे ह्याचा नंबर लागला, त्याचं उच्च शिक्षण तरच. जर फ्रीमध्ये झालं, तर जाणार नाही तर नाही जाणार. नाही तर मग इथे जवळच्या अपडाऊन करणं ते जवळच्या बी गावांना शाळा असतात. ते 12वी पर्यंत. त्या 12वी पर्यंतच आहेत. मग पुन्हा हो, तोच पण प्रश्न येतो त्यांना. मग ही तिथे मुलं काय पैसे पण करतात, द्यावे लागेल. तालुक्याच्या किंवा मोठ्या ठिकाणी जर वसतिगृहाला एकदाचा नंबर लागला ना, मग ते ग्रॅज्युएट होऊन जातात. हम्म. सर आपली की नाही डिसेंबरमध्ये एक ऑनलाईन मीटिंग झालेली लोधा स्कॉलरशिप बद्दल इंडक्शन देण्याबाबत. तुम्हाला त्या कल्पना आहे का? नाही मॅडम. हा डिसेंबर सर 25 मध्ये. हा डिसेंबरमध्ये 2025 मध्ये मला वाटतंय 4 तारखेला का काहीतरी झालेली.
हम्म. तर आता जसं बघा ह्याच प्रॉब्लेमचं सोल्युशनसाठी ती मीटिंग होती, की आता इथे मोबाईलवरती तर तुमचा डेटा चालू असेल. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, की ऍटलीस्ट आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये तरी जरा ऍक्टिव्ह राहिलात ना, तर तुम्हाला नवीन-नवीन गोष्टी कळत राहतील. लोधा स्कॉलरशिप ऍक्च्युअली काय होती, की जी मुलं ऑनलाईनच ऍप्लिकेशन करायचं होतं आणि ऑनलाईनच शाळेमधून परीक्षा द्यायची होती. लॅपटॉप किंवा मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून. ती परीक्षा जी मुलं क्रॅक करतील, परीक्षा पास झाली, की त्यांचा सगळा 10वी नंतरचा उच्च शिक्षणाचा 10वी-12वी नंतरचा उच्च शिक्षणाचा खर्च हे लोधा फाउंडेशन वाले देणार आहेत. तर ती परीक्षा जी आहे आता 7 फेब्रुवारीला आहे. तर आता ह्या वर्षीचा तर तुमच्या शाळेचा चान्स मिस झाला. तर कमीत कमी नेक्स्ट इयर तरी मग आपण मुलांना ती अपॉर्च्युनिटी निर्माण करून देऊ शकतो. आणि लोधा स्कॉलरशिप साठीचा जो परीक्षेचा सिलेबस आहे, त्याचे पण क्लासेस आपण ऑनलाईन चालू केले संध्याकाळच्या वेळी 6 ते 7:30 किंवा 7:30 ते 9 या दरम्यान, जेणेकरून विद्यार्थी राहावा. कारण आमच्या अंडर जवळ-जवळ 200-300 शाळा आहेत. आम्ही प्रत्येक शाळेला इंडिव्हिज्युअली कॉल नाही करू शकत, असं काय असेल तर. सो नॉट पॉसिबल. म्हणून आपला जो आहे तो WhatsAppचा ग्रुप बनलेला आहे. तर ही एक माझी विनंती होती. बाकी सर मला सांगा, की मुलं-मुली ज्या हॉस्टेलमध्ये राहतात आहेत, ते असं पक्क बांधकाम झालेल्या बिल्डिंग्स आहेत? त्या दोन्ही बिल्डिंग पक्के आहे. पक्के आहेत. आणि मग आता इथे लाईटचा एवढा इश्यू आहे. रात्रीच्या वेळी लाईट असते आणि दिवसा नसते असं आहे का? हो. आणि रात्री बी तर बऱ्याच वेळा जा ये करते शेतकऱ्यांचे ग्रामीण भागातला. शेतकरी पाणी भरतात, आकड्या टाकतात, त्याच्यामुळे पुन्हा लाईट घालवतात. मग वसतिगृहामध्ये बी ना चार्जिंगचे बल्ब वापरावे लागतात आम्हाला. लाईट गेली बी तर ते बल्ब प्रकाश तरी राहतो. हं. ओके, तो ओके. पर्याय निवडावा लागतो मग आम्हाला. अच्छा. जेणेकरून पूर्ण अंधार तरी होत नाही ना मग परिसर. सर मला सांगा, तुमचं हे वसतिगृह आणि शाळा ह्याच्यातलं अंतर किती असेल? जास्त आहे का? लांब-लांब आहेत का? नाही, जास्त 200 मीटरच्या लगभग. 2-3 मीटर म्हणजे एकाच 200 आवारामध्ये आहे? 200 2 मीटर एकच आवार आहे ना पूर्ण. अच्छा, एकाच आवारामध्ये. सर मग बघा, तुम्हाला जर जमत असेल तर आपल्याकडे अजून हा एक पर्याय आहे, की आता सध्या तुमचे जे रेग्युलर क्लासेस चाललेत, सगळे शिक्षक अवेलेबल आहेत, चांगलीच गोष्ट आहे. पण ह्याच्या पण व्यतिरिक्त दिवसा लाईट नसते ना, संध्याकाळी जर लाईट असली, तर आपले संध्याकाळच्या वेळेचे पण क्लासेस चालतात. 7:30 ते 8:20 पहिला क्लास असतो आणि परत 10 मिनिटाचा ब्रेक असतो आणि 8:30 ते 9:20 दुसरा क्लास असतो. तर मला माहितीये तुमची ह्या दोघांपैकी कुठली तरी एक जेवणाची वेळ असेल. तर ती जेवणाची वेळ जरी सोडली, तरी कमीत कमी एक क्लास जरी संध्याकाळचा मुलं ऑनलाईन अटेंड करतील, तर त्यांच्या अभ्यासात खूप चांगला भर पडेल सर, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ह्या वर्षीपासून थोडीशी मुलांना ऑनलाईनमध्ये शिकायची सवय होईल. आणि त्याच्यामुळे पुढच्या वर्षीपासून आपण बरेचसे चांगले-चांगले उपक्रम जे मुलांसाठी राबवणार आहे, त्याचा तुमच्या शाळेला पुरेपूर फायदा घेता येईल आणि जूनपर्यंत कदाचित मग तुमच्याकडे इंटरनेट पण येऊन जाईल, लाईटीचं पण काही ना काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. मग जूनपासून तुम्हाला रेग्युलरली सगळ्या जे आम्ही उपक्रम राबवतोय त्याचा पूर्ण लाभ घेता येईल. तर मग आता सध्याच्या घडीला प्लीज तुम्ही ट्राय करचाल का त्यांना संध्याकाळी जॉइन करून द्यायला? सांगेल ना सरांना. वर्ग शिक्षकांना सांगावं लागेल, नियोजन करावं लागेल, रोज कोणाची तरी पाळी लावावी लागेल ना मॅडम. वेळ सगळे थोडीच येतील रात्रीच्या वेळेला. सर बघा, फक्त ते जे संध्याकाळी हॉस्टेललाच सांभाळणारे जे असतात ना तर अधिकारी, त्यांना लॅपटॉप पण तर द्यावा लागेल ना. नाही शाळेचा लॅपटॉप लॅपटॉप द्यावा ना. नाही लॅपटॉप कशाला? आपल्याकडे टीव्ही आहे ना. टीव्ही टीव्ही वरती स्कूल बिल्डिंगला आहे. स्कूल बिल्डिंग मध्ये टीव्ही लावलेले आहे. हॉस्टेल मुलांची वेगळी, मुलींची वेगळी. मग मुलं आणि मुली पुन्हा रात्री एकत्र नाही करू शकत ना आपण. 3 हा मजली इमारत आहे. ऍक्च्युली विचारलं की ते लांब आहे का? जर जवळ असेल तर हो. तुम्ही शाळेत आणू नाही शकता. तरी पण रात्री कोणीच रिस्क घेणार नाही ना. अधीक्षका नाही ना आम्ही नाही. मुलांना रात्री एक ठिकाणी कलेक्ट करायचं नाही.
ओके. मग मुलांकडे एक द्यायला आणि मुलींकडे एक द्यायला आपल्याकडे 2 लॅपटॉप त्याच्याशिवाय आहेत. पर्याय नाही. त्याच्याशिवाय पर्याय नाही. मुलींकडे एक लॅपटॉप द्यायचा, मुलींची संख्या जास्त आहे. ठीक आहे, त्या शिक्षिका तो कार्यक्रम लावून देतील. चालेल. मग पण हॉस्टेलमध्ये मग इंटरनेटचं कसं करणार? आता मोबाईलवर अधीक्षकांच्या मोबाईलवर अधीक्षक आहेत किंवा एखादे वर्ग शिक्षक लोक असतात ज्याची रात्रपाळी आहे, त्यांना सांगावं लागेल की तुम्ही तुमच्या मोबाईलने मुलांना 1 तासभर लावून द्या सर, त्या वर्गाचे. तुमच्या एरियामध्ये जर जिओचं 5G कव्हरेज होत असेल, आता आमचे सगळे मोबाईल जिओचेच आहेत ना मॅडम, इथं दुसरं कोणतंच लागत नाही ना. हा, मग जिओचं 5G दाखवतं का तुमच्या इकडे? हो, जिओ 5G चालू आहे माझा मोबाईल. हा, मग बघा 5G तर अनलिमिटेड आहे. इंटरनेट संपतच नाही दिवसभर. 5G तर त्यांनी 349 चा जो प्लॅन आहे तो बघा अनलिमिटेड आहे. तर तो किती पण दिवस पण तेच चालू आहे. माझ्या घरी पण आता जे चालू आहे ते जिओ 900 रुपये लागतात ना मॅडम स्वतःच्या मोबाईलला बी. 899 रुपये लागतात. मग कोणता प्लॅन वापरायचा? जिओचा 349 चा प्लॅन, 350 349 चा 349 चा जो प्लॅन आहे तो 5G अनलिमिटेड आहे. एका महिन्यासाठी ना? एका महिन्यासाठी. मग आम्ही 3 महिन्याचा रिचार्ज मारून घेतो ना पुन्हा का. हा, 900 रुपयाचा. हा, मग सर आता तो तसं पण तुम्हाला स्वतःसाठी पण मिनिमम काहीतरी रिचार्ज आता थोडंसं ते आपल्याला बेअर करावं लागेल. तर मग ह्या जिओचं 5Gचं जर जॉईन करून दिलं तुम्ही त्यांना, मग काही प्रॉब्लेम नाही होणार, इंटरनेट संपणार पण नाही. तर ट्राय करून बघा. मी तुम्हाला लिंक पाठवते संध्याकाळच्या टाइम टेबलच्या तुमच्या व्हॉट्सअप वरती. ते जे पण कोणी अधिकारी असतील ज्यांची ड्युटी आहे त्यांना तुम्ही फॉरवर्ड करा आणि बघा. मग आज संध्याकाळी ट्राय करा की कसा वाटतंय, अनुभव कसा येतोय. लॅपटॉप वरून जर कमीत कमी लॅपटॉप आणि प्रोजेक्टर, मुली जास्त म्हणताय ना, आपण मुलींबरोबरच आधी प्रयोग करून बघूयात. प्रोजेक्टर लावून द्या, लॅपटॉप आणि प्रोजेक्टर लावून द्या, म्हणजे मोठ्या स्क्रीनवर त्यांना दिसेल. आणि प्रोजेक्टर म्हटल्यावरती तुमच्याकडे मोठ्या आवाजासाठी एखादा स्पीकर पण असेल. स्पीकर हो, तर एका तिथे लावूनच द्या आज किंवा उद्या जसं तुम्हाला जमतंय. आणि मग आपण प्रयोग करून बघूया आणि तुम्ही स्वतःच एक प्रिन्सिपल म्हणून मुलांचा फीडबॅक घेऊन बघा की मुलांना कसं वाटतंय, मुलांना त्याचा फायदा वाटतोय का. तर ते जरा तुम्ही बघून घ्या की मग प्रॉब्लेम हा आपला जो आहे तो बऱ्यापैकी सॉल्व्ह होईल. संध्याकाळी कसं वर्कआउट होते बघूया. आणि इथे प्रोजेक्टरसाठी लाईट लागेल का सर? इन्व्हर्टरची बॅटरी लागते ना मॅडम. इन्व्हर्टरची बॅटरी आहे का? मग प्रोजेक्टर पूर्ण तरी नाही, काहीच नाहीये. बरं, ठीक आहे. लॅपटॉप तरी कमीत कमी चार्जिंग करून ठेवा. जर लाईट जर गेली प्रोजेक्टर बंद होईल, पण लॅपटॉप तर चालू राहील कमीत कमी. तर आपण ट्राय करून बघूया की कसं होतंय. बाकी मी तुम्हाला मग आजचं टाइम टेबल पाठवून देईल तुमच्या ह्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. ठीक आहे, चालेल सर. मग आपण बघूया हे कसं वर्कआउट होतंय आणि आपण हा प्रयत्न करू की पुढच्या वर्षीपासून आपलं सगळं एकदम सुरळीत होऊन जाईल. कारण सर पुढच्या वर्षी आपलं खूप सारे चांगले उपक्रम आहेत. एक तर आपण हे लोधा स्कॉलरशिपसाठी मुलांना ट्रेन करणार आहेत. रेग्युलर आपले नॉर्मल विषय आहेत, विज्ञान, गणित, मराठी, हिंदी, हे तर आपण शिकवतोच आहे लाईव्ह क्लासेसमध्ये. ते तर चालूच आहे, म्हणजे रोजची शिकवणी चालूच आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे लोधा स्कॉलरशिप बद्दल पण आपण मुलांना शिकवणार आहे. आणि शिवाय आश्रम शाळांना बहुतेक ती स्कॉलरशिप नाहीये, पण आपले जे आश्रम शाळामध्ये शिकत नाहीये त्या विद्यार्थ्यांसाठी बघा शासनातर्फे एक स्कॉलरशिप असते, NMMS. तर NMMS ची वगैरे पण आपण क्लासेस चालू करण्याचा विचार करतोय. ह्याच्या व्यतिरिक्त महिन्यातून एकदा आपला स्पेशल क्लास असेल, ज्यावेळी मुलांना दुसरे पाहुणे बोलवून मुलांना गाईड करणार. सायबर सिक्युरिटी काय असते, इंटरनेटचा सेफ वापर कसा करावा, गुड टच बॅड टच काय आहे, 10वी 12वी नंतर त्यांच्याकडे कोणते कोणते छान छान करिअरचे ऑप्शन्स आहेत, अशा काही इम्पॉर्टंट गोष्टी मुलांना समजवल्या जातील त्या क्लासेसमध्ये. तर त्याच्यासाठी जर मग आम्हाला तुमच्याशी कनेक्ट व्हायचंय तर हे इंटरनेट, टीव्ही हे ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. तर सध्या एक गोष्ट चांगली मला ही दिसते की तुमच्या तिकडे जिओचं 5Gचं कव्हरेज आहे, त्याच्यामुळे इंटरनेटचा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होईल BSNL येईपर्यंत. बाकी हा लाईटीसाठी मग मी प्रेमा मॅमला मेन्शन करून ठेवते की तुमच्या शाळेसाठी काहीतरी सोल्युशन प्रोव्हाइड करण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांशी बोलायला.
ठीक आहे. चालेल. चालेल सर, आपण मग आजची मीटिंग इथे संपवू शकतो. काही गरज पडली तर मग मी तुम्हाला डेफिनेटली फोन करेन. चालेल. ठीक आहे. थँक यू सो मच फॉर जॉईनिंग सर. थँक यू. ओके मॅम.